नमस्कार मंडळी, राम राम. मी समृद्धी, दक्कन थाट विथ समृद्धी या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत कोल्हापुरी स्टाईलमधला स्पेशल मिरचीचा ठेचा आणि गरम गरम भाकरी. तर यामध्ये मी काही बेसिक टिप दिलेल्या आहेत आणि ट्रिक्स पण दिलेल्या आहेत, त्या तुम्ही फॉलो करा. अगदी तुम्ही नवशिके असलात तरी सुद्धा तुम्हाला ज्वारीची भाकरी परफेक्ट पद्धतीने करता येईल आणि मिरचीचा ठेचा सुद्धा खूप छान आणि लवकर होणार आहे आणि तितकाच जेवणाला परिपूर्ण आणणारा हा एक चटणीचा प्रकार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता जास्त वेळ न घालवता रेसिपीला स्टार्ट करून घेऊया. चला तर मग आता आपण रेसिपीला स्टार्ट करूया. आजची मस्त रेसिपी आहे, ती म्हणजे ठेचा, मिरचीचा ठेचा आणि ज्वारीची भाकरी. तर मिरचीच्या ठेच्यासाठी लागणारं साहित्य आहे. मी इथं मिरच्या घेतल्या आहेत, ह्या कमी तिखट आहेत आणि ह्या आहेत जास्त तिखट लवंगी मिरची आहे. आणि इथं शेंगदाणे घेतलेले आहेत, लसूण आणि कोथिंबीर आणि मीठ लागेल आपल्याला चवीनुसार. बाकी काही साहित्य लागत नाही, इतकंच बेसिक साहित्य आहे. आणि भाकरीसाठी लागणार आहे आपल्याला ज्वारीचं पीठ. असे बारीक दळलेले पीठ आहे माझ्याकडे. जर तुमच्याकडे ह्यापेक्षा जरासं जाड दळून देत असेल ना, तर तुम्हाला ह्याच्यामध्ये गरम पाणी घालावं लागेल. हे माझं खूप बारीक आहे त्याच्यामुळे मी गरम पाणी घालत नाही. मी दाखवते तुम्हाला आता. चला तर मग आता करूया मिरचीचा ठेचा आणि भाकरी. त्यामधली मिरचीचा ठेचा मी नंतर करते. आता भाकरी करायला स्टार्ट करूया. गॅसवर मी तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी. असा फास्ट ठेवूया, कारण मग जोपर्यंत तवा व्यवस्थित तापला नाही ना, तर भाकरी अजिबात उठत नाही, तव्याला चिकटून राहते. तर त्यासाठी मेन म्हणजे तवा हा आपला जास्त गरम झालेला हवा. तुम्हाला किती भाकरी करायची आहेत त्यानुसार हे पीठ घ्यायचं आपल्याला. जसं आपण पोहे बनवताना कसं आपण असं एका माणसासाठी असे पोहे घेतो की नाही, तसंच आपल्याला हे पीठ पण घ्यायचं आहे. मी तर 2 भाकरी बनवणार आहे, तर मी एका भाकरीसाठी पीठ टाकलं होतं. आता हे दुसऱ्या भाकरीसाठी असं मस्त गोल करायचं. मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे जर तुमचं पीठ जास्त जाड असेल तर तुम्ही ह्या गोलमध्ये गरम पाणी घाला आणि मग हळूहळू असं पाण्यामध्ये मिक्स करून पीठ मळून घ्या. आता तर माझं बारीक पीठ आहे, त्यामुळे मला काय उतवणीची गरज नाही आहे. तर मी डायरेक्टली थंड पाणीच घालते. आपल्याला एकसाथ पाणी नाही घालायचं, असं लागेल तसं पाणी घालत घालत पीठ मळून घ्यायचं आहे. आणि पीठ मळताना सुद्धा जास्त पातळ करायचं नाही आहे किंवा जास्त घट्टसुद्धा करायचं नाही आहे. असं हळूहळू पाणी घालायचं आणि मग मळायला चालू करायचं. असं एकदम चार मळून घ्या. हे बघा पूर्ण चिकट आहे ना पीठ, त्याच्यामुळं काही गरम पाण्याची गरज नाही आहे. तर असं मस्त मळून घ्या, एकजीव करून घ्या. वाटलंच तुम्हाला अजून थोडंसं पाणी लागते तर डायरेक्ट वतायचं नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे, असं फक्त हात बुडून घ्यायचा आहे पाण्यामध्ये आणि फक्त पाण्याचा हात लावून त्याला परत एकदा असं व्यवस्थित मळून घेऊया. आपलं पीठ आता भाकरी थापण्यासाठी तयार झालेलं आहे. आता मस्त समान 2 गोळे करून घेऊया. बघू शकता तुम्ही, एकदम परफेक्ट पीठ आपलं मळून झालेलं आहे. जितकं जास्त उशीर तुम्ही मळाल ना, तितकंच भाकरी मऊ होते आणि तिचे ना काठसुद्धा फाटत नाहीत. कमी जर मळलात तर मग भाकरीचे काठ फाटू शकतात. आता या पिठाला ठेवते साईडला आणि हा गोळा आहे माझ्या हातामध्ये. असं थोडंसं खाली पीठ टाकून घ्यायचं आणि असं मग थोडंसं वरती आणि एक हात असं साईडला लावायचं आहे आणि अशी आपली भाकरी थापायला चालू करायची. एका हाताने असं पुश करायचं आहे गोल शेप देण्यासाठी आणि ह्या उजव्या हाताने थापत 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 भाकरीला
फिरवून घ्यायचं आहे. भाकरी बनवताना किती छान आवाज येतो ना, एकदम म्युझिक सारखा मस्त. अशी थोडीशी मोठी झाल्यानंतर मग असे 2 हात घ्यायचे आणि मग असं थापत 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 आपल्याला राऊंड 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 फिरून घ्यायचं आहे. असं वाटलं की आपल्याला भाकरी हाताला चिकटत आहे तर थोडंसं असं पिठामध्ये हात लावून घ्यायचा आणि असं हाताला थोडंसं फिरवून घ्यायचं आणि परत थापायला चालू करायची. जितकी तुम्हाला जाड हवी तितकी तुम्ही जाड ठेवू शकता. पातळ हवी तर जास्त असं थापून घ्यायचं आहे आणि परत सारखी आपली बडवताना भाकरीना घसरू शकते, म्हणजे असं साईडला होऊ शकते. तर खाली काय करायचं आहे, ओला कपडा टाकायचा आणि त्याच्यावर परात ठेवायची आपली ही, जेणेकरून आपली परात ही हलणार नाही आणि भाकरी आपली छान होईल. आता असं झालं की मग दोन्ही हातांना असं परत एकदा टाकून घ्यायचं आहे. तर आपली भाकरी आता तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट तयार झालेली आहे. तुम्हाला जर परातीमध्ये जमत नसेल तर लाकडाच्या पळपळवर सुद्धा खूप छान भाकरी बनवता येते. तर आपला तवासुद्धा खूप छान असा मस्त गरम झालेला आहे. तर आता भाकरी मी तव्यामध्ये टाकते. अशी भाकरी उचलायची आणि अशी टाकून द्यायची उलट्या बाजूला आणि 2 सेकंद थांबायचं आहे. अंदाज घ्यायचा परफेक्ट तवा तापलाय की नाहीचा. नंतर मग आपल्याला काय करायचं आहे, ह्या भांड्यात आपण पाणी घेतलं होतं ना, असं पाणी घ्यायचं हातावर आणि असं मस्त पाणी कडेनं लावून घ्यायचं आहे. असं जरासुद्धा कडेला व्हाईट सोडायचं नाही आहे, कारण मग तिथून भाकरी काय होते, ओरवाडते. असं सर्व ठिकाणी पाणी लावून घ्यायचं आहे आणि एक 2 सेकंद असं थांबूया आणि नंतर मग परतायला घेऊया. तोपर्यंत काय करायचं आपल्याला, तोच ओला हात ह्या पिठाला लावून परत एकदा असं मस्त मळून घ्यायचं आहे आणि हा आपला गोळा तयार करून घ्यायचा. आपली भाकरीसुद्धा परतण्यासाठी तयार झालेली आहे. तर काय करायचं, असं परतणं घ्यायचं असं आणि असं परतवून घ्यायचं. बघा मस्त. आता ही भाकरी भाजून होईपर्यंत आपण काय करायचं आहे, दुसरी भाकरी थापून घ्यायची आहे. आता ही माझी दुसरी सुद्धा भाकरी तयार झालेली आहे. आता बघू ही भाकरी तव्यातली कुठली आहे का, तर असं चेक करायचं थोडंसं कडेनं. आपली भाकरी तयार आहे. हे बघा, असं वाटलं की इकडून थोडीशी कच्ची आहे, त्या बाजूने काय करायचं, परत थोडंसं आतमध्ये टाकून तिला शेकून घ्यायचं आहे. शेकल्यानंतर अशी उलटवायची भाकरी तव्यामध्येच. भाकरी करताना पहिल्यांदा आपण ज्यावेळेस शिकत असतो ना, तेव्हा हाताला खूप चटके बसतात सवय नसते ना. तर मग काय करायचं, असा एखादा रुमाल घेऊ शकता तुम्ही आणि असं हळूहळू प्रेस करून घ्या, जेणेकरून ती भाकरी तुमची फुलायला मदत होईल. ही बघा आपली भाकरी एकदम टम्म फुगलेली आहे, तुम्ही बघू शकता. अगदी पहिल्या प्रयत्नात तुमची भाकरी अशी मस्त टम्म फुगणार. तुम्ही व्हिडिओ बघा आणि नक्की एकदा भाकरी करून बघा. आणि आता ही फुगलेली भाकरी आपण इथे काढून घेऊया. बघा कसली गुबगुबीत दिसते की नाही भाकरी आपली. आता ही दुसरी सुद्धा भाकरी आपण तशाच प्रकारे भाजून घेऊया. आता ही उचलली, टाकली तव्यामध्ये. आता याला पाणी लावून घेऊया. जर पहिल्यांदाच तुम्ही भाकरी ट्राय करत असाल बनवण्यासाठी तर हाताला खूप चटके बसतात, डायरेक्टली तुम्हाला पाणी लावता येणार नाही. ह्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे, तो मी तुम्हाला आता सांग. असा एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा आणि असं पाण्यामध्ये तो टिप करायचा आणि असा उचलायचा तो पाण्यासकटच. आणि उचलल्यानंतर मग असं टाकून तो तुम्ही असं फिरू शकता, जेणेकरून पाणी सगळीकडे लागेल आणि तुमचा हातसुद्धा भाजणार नाही. आम्ही लहान असताना करत होतो, ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा शिकत होतो ना भाकरी बनवायला, तेव्हा आमच्या आईने असंच दिलं होतं हातामध्ये कपडा. आता आपली भाकरी परतवण्यासाठी तयार आहे. तर आता भाकरी परतून घेते.
भाजून तयार आहे. तर आपण हिला गॅस फास्ट करू. फास्ट असं परातण्याने सुद्धा तुम्ही प्रेस केलं तरी चालेल. भाकरी बघा कशी टम्म फुगली. करायला पण सोपी आहे, खायला पण सोपी, पचायला पण खूप हलकी असते. ज्वारीची भाकर चपातीपेक्षा खूप हलकी असते आणि हेल्दी पण असते. बघा आपल्या इथं 2 भाकरी करून तयार आहेत. तर आपण ही साईडला काढून घेऊया. आता ह्याच तव्यामध्ये काय करूया, आपण मिरच्या भाजून घेऊया खरड्यासाठी. तर आपण ही साईडला काढून घेऊया. आता ह्याच तव्यामध्ये काय करूया, आपण मिरच्या भाजून घेऊया खरड्यासाठी. आता आपण भाकरीच्याच तव्यामध्ये शेंगदाणे घालणार आहोत आणि ते मस्तपैकी भाजून घेऊया. तवा ऑलरेडी आपला गरम होता, कारण आताच आपण जस्ट भाकरी केल्या होत्या ना. तर मी इथं खलबत्त्यामध्ये चेचणार आहे चटणी. अगदी हा गावाकडचा आहे. मी गावी गेली होती मे महिन्यामध्ये ना, तवा घेऊन आली होती. खूप छान आहे हा. तुमच्याकडे जर असं नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर चेचायचं असतं त्याच्यामध्ये करा, किंवा मिक्सरला सुद्धा फिरवलं तरी चालेल. तर आता आपण इथं मस्तपैकी शेंगदाणे भाजून घेऊया. 1-2 मिनिट लागतात शेंगदाणे भाजण्यासाठी. नंतर मग ते शेंगदाणे आपण साईडला करून घेऊया. आता शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत. तर एका बाउलमध्ये मी काय करते, शेंगदाणे काढून घेते. शेंगदाणे काढून झाल्यानंतर आपण स्वच्छ धुतलेल्या मिरच्या होत्या आणि त्याचं सर्व पाणी आहे ना असं पुसून घ्यायचं आणि तव्यामध्ये टाका. एका मिरचीचे मी असे तुकडे केलेले, 2 तुकडे केलेले आहेत एका मिरचीचे. असं मस्त प्रेस करत त्याला चटके लागेपर्यंत, म्हणजे अगदी मिरचीला डाग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यातला सगळा ओलावा हा निघून गेला पाहिजे, कारण मग तयार होणाऱ्या चटणीमध्ये पाणी एक्स्ट्राचं राहणार नाही. म्हणून आपल्याला मस्त शेकायचं आहे. आता भाजत आलेली आहे आपली मिरची. तर त्या भाजत आल्यानंतर आपण काय करायचं, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे. तेल टाकून सुद्धा एकदम फास्ट हलवत राहायचं आहे आपल्याला, आणि ठसका लागायची शक्यता असते. तुमच्याकडे जर चिमणी वगैरे असेल किंवा एक्झॉस्ट फॅन असेल तर तुम्ही तो ऑन करून ठेवा, ठसका लागण्याची शक्यता असते. तर मिरचीमध्ये आता तेल घालून झालेलं आहे. तर आता काय करूया, ह्याच्यामध्येच भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत. भाजलेले शेंगदाण्याच्या नंतर लसणीच्या पाकळ्या, त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर, असं सर्व घालायचं आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि नंतर गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद करून झाल्यानंतर एक झाकण घ्यायचं आहे आणि त्याच्यावर पटकन झाकून ठेवायचं आहे, कारण ठसका लागू नये म्हणून. आता झाकण एखाद मिनिटानंतर ओपन करा आणि नंतर परत एकदा मिक्स करा. आणि त्याच तव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ घालून झाल्यानंतर परत एकदा मिक्स करा आणि तुम्ही ज्याच्या यंत्रामध्ये चटणी करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही ती ट्रान्सफर करून घ्या. आता मी प्लेटमध्ये काढते आणि मग त्या खलबत्त्यामध्ये टाकणार आहे. आता खलबत्त्यामध्ये टाकलेली आहे. तर आता त्याचा एक वरवंटा असतो, त्यानं चेचून घ्यायचा आधी. तर मी थोडी कोथिंबीर शिल्लक ठेवली होती, ती यूज करते परत. अर्धी तव्यामध्ये टाकली होती आणि अर्धी आता टाकली. तर आता असा एक दगड असतो ह्याच्यासोबत, एकदम ट्रेडिशनल पद्धतीचा आहे हे खलबत्ता. आम्ही लहानपणी ह्याच्यामध्ये चेचायचो, गावी होतो ना तेव्हा. आता मुंबईमध्ये ओरिजिनल नाही भेटत म्हणा. असं मस्त चिचून घ्या, ह्याची टेस्ट खूप छान येते मिक्सरपेक्षा सुद्धा. आणि असं कडेचं मग चमच्यानं खरडवून आतमध्ये घालायचं आहे, परत चिचायचं त्याला. तुम्हाला जितकी जाड हवे तशी तुम्ही चटणीची बारीक करू शकता चटणी. तर असं साईडनं चमच्यानं घालायचं आणि मग बारीक करून घ्यायचं. आपली चटणी आता मस्तपैकी चिचून झालेली आहे. भाकरीसोबत खूप छान लागते, कमाल लागते. कोणत्याही जेवणाला परिपूर्ण असा हा खरडा आहे, मिरचीचा ठेचा आहे. आता मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि खूप सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा, खूप तुम्हालाही आवडेल. मस्तपैकी मिरचीचा ठेचा. आता टाट आहे मी अशी, त्याच्यावर भाकरी आत्ताच बनवली, त्याच्यावर ठेचा. तो भाजी घेऊ शकता, घेतला नाही तरी पण खूप छान लागते, खूप मस्त लागते. एकदम झणझणीत असला बनवलेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा आवडेल. मैत्रिणींनो, किती सोपी होती आजची रेसिपी. तर तुम्ही सुद्धा ट्राय करा, नक्कीच सगळ्यांना आवडेल आणि जिभेला एक नवीन टेस्ट अनुभवायला मिळेल. आणि सगळ्या मेनूचा जर कंटाळा आला असेल तुम्हाला मसालेदार खाऊन वगैरे, तर ही एक डिश आहे की जो तुमच्या
जिभेची चव परत आणू शकेल। त्या चटणीवरती तुम्ही दही जरी घालून खाल्ला तर खूप कमाल लागते आणि भाकरीसोबत सुद्धा खाल्ला तर खूप छान लागते। तुम्ही नक्की करा, खा आणि मला सांगा की तुम्ही चटणी केल्यानंतर तुम्हाला आवडली की नाही ते। आणि अशाच माझ्या व्हिडिओंना लाईक करा, आवडल्यास शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत नमस्कार।